सम्यक न्यूज। जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। IIT के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर। आइडियल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड़ आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। नातील भगिनीवरील अत्याचारातील आरोपींना फाशीच्या शिक्षेचा अंतिम आदेश हायकोर्टाकडून मिळण्यासाठी न्यायालयाकडे राज्य शासनाने त्वरित पाठपुरावा करणे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 25 लाखाची मदत करणे। ठराव क्रमांक 2, माननीय सर्वोच्च न्यायालयातील अंतिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने गंभीरपणे पावले उचलावीत आणि 2020-21 शिक्षण नोकरीतील आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी न्यायालयाची अंतिम स्थगिती उठवावी आणि आरक्षण मिळवून द्यावे। ठराव क्रमांक 3, घटनापीठाकडे पाठवलेल्या 102व्या घटना दुरुस्ती संदर्भाने केंद्र सरकारने मराठा SEBC आदेशाचे संरक्षण होईल याबाबतचे शपथपत्र केंद्र सरकारने स्वतः सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे व मराठा आरक्षण संसदेने घटनात्मक संरक्षण द्यावे आणि संसदेमार्फत मराठा आरक्षणाचे अनेक बिल प्रलंबित आहे त्यास केंद्र शासनाने मंजुरी द्यावी। ठराव क्रमांक 4, राज्यातील विधानसभेचे विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ हस्तक्षेप याचिका SEBC मराठा आरक्षण टिकवण्यासाठी दाखल करावी। ठराव क्रमांक 5, मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सत्ताधारी व विरोधी दोघेही गंभीर आहेत हे दिसावे। ठराव क्रमांक 6, सारथी संस्थेला वाढीव निधी देऊन मराठा समाजाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा, संशोधन, शास्त्र परीक्षण व कुशल प्रशिक्षणासाठी भरघोस मदत करावी व सारथीचे पहिले उपकेंद्र औरंगाबाद इथे त्वरित सुरू करावे। ठराव क्रमांक 7, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी 200 ते 250 संख्येचे वसतिगृह या शैक्षणिक वर्षापासून प्राधान्याने सुरू करावे। ठराव क्रमांक 8, अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाला भरघोस निधी देऊन त्यातील जाचकाठी कमी करून महामंडळाने स्वतःच्या निधीतून किमान 2 लाख कर्ज उपलब्ध करून देऊन पोखरा शेतकरी योजनेशी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी योजनेशी सांगड घालावी। ठराव क्रमांक 9, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तीच्या घरातील एका सदस्यास नोकरी द्यावी या संदर्भात गंभीरतेने अंमलबजावणी करावी। ठराव क्रमांक 10, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रत्येक गुन्हा शासनाने परत घ्यावा। ठराव क्रमांक 11, आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे शासनाने ओला दुष्काळ, जमीन खरडून जाणे, पूरग्रस्तांच्या नुकसानीची जाहीर केल्यापेक्षा तातडीने मदत करावी। त्यासाठी नंबर 1, तातडीने अतिवृष्टी व पूर हा गंभीर आपत्ती जाहीर करून तसा शासनादेश निर्गमित करावा। त्यातील नंबर 2, 15-20च्या मुदत संपलेल्या SDRE NDRF मदत व सहाय्य निकषामध्ये भरीव वाढ देऊन नवीन 2020-2025 सालासाठी केंद्र शासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आदेश जाहीर होण्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा। त्यामध्ये आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीस 15 ते 20 लाख रुपये देण्यात यावेत। कोरडवाहू शेती 25,000 हेक्टरी बागायती, 40,000 फळबागायती, 50,000 जमीन खरडून जाणे हेक्टरी 1 लाख रुपये, गाय बैल म्हैस आपत्ती मृत्यू 70,000 रुपये, शेळी मेंढी बोकड 10,000 रुपये, घर पडझड वैयक्तिक वास्तविक 2 ते 5 लाख रुपये या पद्धतीने मंजुरी मिळवावी। आपत्तीग्रस्तांना ओला दुष्काळ व पूर आपत्तीग्रस्तांना तातडीने केंद्र सरकारने केंद्रीय पथक पाठवून मागणीप्रमाणे व वाढीव SDRF NDRF मदत निकषाप्रमाणे भरीव मदत तातडीने पाठवावी। ठराव क्रमांक 12, राज्य शासन व केंद्र शासित यांच्याकडे प्रलंबित असलेल्या विषयासाठी खालीलप्रमाणे विविध समित्यांसाठी सभागृह नावे सुचवित आहोत ती जाहीर केली जातील। राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल व कालबद्ध सोडवणुकीच्या कार्य ह्या सरकारने जाहीर न केल्यास गाव पातळीपर्यंत तीव्र आंदोलन केले जाईल। ठराव क्रमांक 13, राज्य शासन त्यांच्या अधिकारात असलेल्या मराठा समस्याबाबत स्वतः तात्काळ निर्णय घ्यावा। ठराव क्रमांक 14, 2014 ते 2020 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देऊन शासन सेवेत रुजू करून घ्यावे। ठराव क्रमांक 15,
आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारने वाढवावी, त्यासाठी हिवाळी अधिवेशनात दिल्लीत मोर्चा काढावा, राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेमध्ये वरील ठराव मंजूर करण्यात यावा। या परिषदेमध्ये एकूण स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं एकूण 15 ठराव पारित करण्यात आलेले आहेत, हे सर्वस्वी जाहीर असावेत। धन्यवाद। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।